ग्रामीण भागातील रांगडी कला ती म्हणजे तमाशा. नारायणगावची तमाशा पंढरी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. नारायणगावच्या कन्या स्वर्गीय विठाबाई भाऊमांग यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आणि हे नाव साता समुद्रापलीकडे गेलं. नारायणगावच्या ह्या तमाशा पंढरीमध्ये आपण पाहतोय इथे 25-30 फळमालकांच्या राहुट्या लागलेल्या आहेत. यामध्ये संभाजी जाधव, शांताबाई जाधव, जगनकुमार वेळवंडकर, हौसाबाई पुणेकर, संध्या माने सोलापूरकर, रोहन माने सोलापूरकर, भिका भीमा गणेश राजेश, दत्ता महाडिक पुणेकर, सविता राणी पुणेकर, शिवकन्या बढ्या नगरकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, चंद्रकांत ढवळपुरीकर सह किरण कुमार ढवळपुरीकर, त्याचबरोबर विठाबाई भाऊमांग नारायणगावकर म्हणजे त्यांचा मुलगा तमाशा चालवतो, त्यांची कन्या मालती इनामदार, त्याच्या बाजूला तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे, त्याच्या बाजूला विठाबाईंचे दुसरी मुलगी मंगला नितीन कुमार बनसोडे, त्याच्या बाजूला छाया खिलारी बारामतीकर, नंतर भिका भीमा सांगवीकर, काळू बाळू, निलेश रुपाली पुणेकर, अश्विनी शिवानी बोरगावकर, दीपाली सुरेखा पुणेकर, अश्विनी पुणेकरसह बाळासाहेब बेल्लेकर, हिरामन ढवळपूरकर, गौरी पुणेकर अशा विविध 30-35 राहुट्या लागलेल्या आहेत. यंदाचा सीझन फळमालकांना नेमका कसा जातो आहे हे आता विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती कुठल्याही निवडणुका नाहीत. महागाई तर आकाशाला भिडलेली आहे. गावच्या यात्रा जत्राला तमाशाची बारी हमखास ठेवली जाते. पूर्वीचा तमाशा, पूर्वीचा वगनाट्य, गणगवळण लयाला गेलेली आहे. आपल्यासोबत जगनकुमार वेळवंडकर सह हौसाबाई पुणेकर ह्या फळाच्या मालक आहे. मालकीनताई, जरा मालकीनबाईशी बोलूया. ताई नमस्कार. नमस्कार. यंदाचा सीझन कसा आहे काय तुम्ही सांगाल? आताशी सुरुवात आहे. देवाच्या कृपेने सीजन चांगला जावा. लोकांचे कर्ज पाणी घेतलेले हे फिटावं, कलाकारांचे काय पगार पाणी हे जावं, आम्हाला थोडेसे 4 रुपये राहावे हीच आमची विनंती आहे. दुसरं काय आहे हो. आणि कसं आहे आता एवढ्या दिवस घरी बसू नये. हा एकच महिना तर सीजन कमवायचा असतो. त्याच्यातच असं वाटतं की भरभराटीचं जावं, गोरगरीब कलावंताचे पोट भरल्या जावं. त्यात आमचं बी आम्ही लोकांचे जवळजवळ 4-5% 10-10, 20-20% पैसे काढतो, ते फिटल्या जावं कर्ज पाण्याचं. नाही, मला एक सांगा, पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. पूर्वी गणगवळण, वगनाट्य, फारसा असे सगळे प्रकार व्हायचे आणि लोकांना गणगवळण पण आवडायची. आता सगळं धांगडधिंगा पाहायला मिळतो. तुम्ही असं सांगता ही प्रेक्षकांची मागणी असते. प्रेक्षकांची मागणी असते ना, त्यांच्या मागणीप्रमाणेच चाललं पाहिजे. आणि कवचित पारंपरिक तमाशा कुठे राहिला नाही, पण तरी पण कोण कोण करतात ना. गणगवळण ही पारंपरिक करतात. जुनी गणगवळण म्हणले तर ते पण करतात. आम्ही तर करतो थोडी जुनी गणगवळण. आता गणगवळणी सुद्धा अशा वेगवेगळ्या चालीची आपण गवळणी गातो की जेणेकरून प्रेक्षक असे उत्स्फूर्त होतात. काय त्याचं मिनिंग, कारण? आता कोण कोण नवीन म्हणजे पब्लिकांना जे पाहिजे ते द्यायला पाहिजे आणि जे पब्लिक मागतं ते दिलं पाहिजे. आणि जुने जे जाणकार मंडळी असतात म्हणजे म्हातारे वगैरे असे जुने, ते म्हणतात फारसा पाहिजे त्यांना, वगनाट्य पाहिजे. आणि ते का म्हणतात जुने गवळणी पाहिजेत. मग जुन्या गवळणी म्हणावं लागतं, शिलकार पवाडा हे म्हणावं लागतं. मग ते करावंच लागतं. आणि तुम्ही फळाच्या मालकीन कलाकार का गायक? मी मालकीण आहे स्वतः आणि गायिका पण आहे. आता मला एक सांगता, एक मिनिट मी त्यांच्याशी बोलतो, पण तुमच्याकडे मी येणारच आहे. आता तुम्ही सध्या तुमच्या तमाशामध्ये कुठली गवळण गात असता आणि पब्लिकची कुठली फरमाईश असते? एखादं कडवं. आता फरमाईश जुन्या गवळीचे गवळण. हरी सांगते आधी नको लागू नादी, हरी सांगते आधी नको लागू नादी, तुला देणारे नाही मिलुनी, तुला देणारे नाही मिलुनी, तुला देणारे नाही मिलुनी, तुला देणारे नाही मिलुनी. हरी सांगते आधी नको लागू नादी, हरी सांगते आधी नको लागू नादी, तुला देणारे नाही मिलुनी, तुला देणारे नाही मिलुनी, तुला देणारे नाही मिलुनी, तुला देणारे नाही मिलुनी. ताई, तुमच्या गवळणीच्या अनुषंगाने एक प्रश्न
फळमालकांचं एक कुटुंब गावाकडं असतं, एक कुटुंब फळामध्ये असतं, कसं पाहता? कसं पाहता ते काय घरातली जे 40 वर्षापासून एकच बरेच वर्ष झाले, जवळजवळ 35-40 वर्ष झाले त्या कुटुंबामध्ये, म्हणजे हा आपलेच कुटुंब म्हणून चालतो आम्ही. त्याच्यामुळं ह्याच्यात काय आता मुलं कशी येत आता कामधंद्याला जाते. माझा प्रश्न तुमच्या लक्षात नाही आला. माझा प्रश्न थेट तुम्हाला आहे की फळमालक त्याचं कुटुंब गावाला असतं, म्हणजे त्याची खरी बायको, लग्नाची बायको गावाला असते आणि इकडे सुद्धा दुसरी बायको असते. मग लग्नाची बायको किंवा बाकीची मुलं हे कसं ॲक्सेप्ट करतात आणि हे जुळतं कसं? घेण्यासारखं संस्कार असेल की आता हिला म्हणजे यांच्याशी मी रजिस्टर केलं 35 वर्ष झाली आणि 35 वर्ष झाल्यानंतर आमच्या घरामध्ये द्वेष म्हणजे नाचणारी घरात आली का द्वेष असतो, भांडण असतं, त्याच्यावरून वादिवाद होतात. नवऱ्याला घरात येऊ देत नाही, तू आमच्या घरात यायचं नाही, ती बायको केली तिकडंच जा. पण असं कुठल्याही प्रकारचं न करता माझ्या घरातील संस्कृती इतकी भारी. माझी मुलगी तिचं ग्रॅज्युएशन झाले, मुलं मोठ्यांली आहेत, एका मुलाला 2 मुलं आहेत, पण हिलासुद्धा आईशिवाय तिला शब्द नाही. आणि एका घरात, एका प्रपंचात, एका चुलीवर स्वयंपाक करून आमचा हा सर्व परिवार म्हणजे घरच्या मंडळीची 4 मुलं आणि हिचा 1 मुलगा असे करून 5 मुलं आणि आमचा सर्व परिवार ते 7-10 माणसांचा परिवार एका घरात राहतो आम्ही. भांडण नाही, तंटा नाही. तुम्हाला 2 पत्नी? हो, 2 पत्नी आहेत. घरची आता मला सांगा, ठीक आहे चला, तो आपला व्यक्तिगत विषय, गैरसमज नको. आता तमाशा, सध्या महागाई खूप वाढलेली आहे, यंदाच्या सीझनला साधारण बिदागी, सुपारी, काय कसं प्लॅन आहे? आता जर कसंही करायचं गेलं तर आता लाखाच्या आतमध्ये गोष्टच परवडत नाही. 65 लोक, 4-5 गाड्या. आता लोकांना येणारे जे ऑर्गनवाले, पॅडवाले, ते समजा मोठमोठे जे सर्व कलाकार मान आणायचे 2,000-2,500च्या आतमध्ये नाईट मागत नाहीत ते. आणि त्यांना एवढं सर्वांना पैसे पुरवायचे, गाड्यांना भाडं, डिझेल, परत येणं जाणं, रनिंग, सगळ्या गोष्टी, माणसं सांभाळायची, त्यांचं जेवण, सकाळ संध्याकाळ 2 टायमाचं जेवण आहे आपणच करायचं. आणि ह्या सर्व गोष्टी करायचं म्हटलं तर आता महाराष्ट्रातील जे यात्रा कमिटीवाले लोकांना एक हात जोडून विनंतीचा प्रश्न आहे की हे कलावंत, लोककला ही जोपासायची असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, लोककलावंतांना जर आधार द्यायचा असेल, ती जिवंत ठेवायची असेल तर त्याचे आमचे मायबाप तुम्ही आहात. यात्रा कमिटी हे आमचं मायबाप आहे. त्यांना आम्ही जे मागणार ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्नच करतो आहे. आता तुम्ही मगाशी जो विषय काढला, एक जुना तमाशा, गणापासून भैरवीपर्यंत, म्हणजे गण पाहिजे, गवळण पाहिजे, फारसा झाला पाहिजे, वगनाट्य झालं पाहिजे. आणि या गोष्टीकडे थोडासा कल जो आहे तो माणसाचा बदलला गेला. आताच्या लोकांना रेकॉर्ड लावा, धांगडधिंगा करा, हाफ कपडे घाला आणि शॉर्ट्स कपडे घातली का मुलींचे हावभाव अमकं तमकं, मग खालून शिट्ट्या, दगडं मारणं, ओरडणं, आरडणं, हा धंदा झाला आहे. परंतु खरा तमाशा, खरा बाज आहे, यालासुद्धा लोकांनी प्राधान्य नक्की दिलं पाहिजे. आणि सर्व महाराष्ट्रातील जेवढे तमाशे आहेत त्यांनी गणगवळण, वगनाट्य आणि फारसं हे केलाच पाहिजे. कारण आपली ही जुनी कला आहे, ती लोपली नाही पाहिजे, ती संपली नाही पाहिजे. आणि तिला जर पुढं चालवायची असेल आपल्या आयुष्यामध्ये तर मी माझ्या वतीनं, माझ्या फळाच्या वतीनं मास्टर जगनकुमार हौसाळ येळवणकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्याकडून मी सर्व कलावंतांना, सर्व मालकांना विनंती करतो आहे या भाषेतून. आज तुम्ही आलात, योगायोगाने आमचं एक तुम्ही नेहमीप्रमाणे आमचं जे काही दुःख आहेत, वेदना आहेत, बरेच वेळा रावटीतून तुम्ही जे मला प्रसिद्ध केलं, महाराष्ट्रातील सर्व लोकांनी म्हणले सरांनी इतकी भारी मुलाखत घेतली आणि तुमची जी याच्या आधी आपली भेट कुठे झाली आठवतं का? इथं रावटीवर झाली होती. धन्यवाद, तुम्हाला आठवलं. हो, आठवते, मला आठवते कायम. कोरोनाच्या काळात आहे ना, करोना काळात आला होता आपण. तर सर्व रसिकांना, येणाऱ्या यात्रा कमिटींना हे वर्ष सुख समृद्धीचं भरभराटे जावं. तुम्ही आलात, आमची विचारपूस केली, त्याबद्दल तुम्हाला आमच्या दोघाही नवरा बायकोकडून, जगनकुमार हौसाळ येळवणकर तमाशा मंडळाकडून धन्यवाद देतो. आणि सर्व कलावंतांना, या रावटीतील सर्वांना चांगले दिवस जावोत. प्रत्येकाला धंदा व्हायला पाहिजे, झाला पाहिजे. आलेले कलावंत व्यवस्थित गेले पाहिजेत, त्यांचे चांगले सुख समाधानी दिवस आले पाहिजेत. आणि हे म्हणजे एक सुखीचा दिवस आल्यासारखं आहे. तमाशा लावल्या, रावट्या लागल्या की आनंदामध्ये तुम्ही येता, आमच्याशी विचारपूस करताय, ते त्याबद्दल सर्वांचे मनापासून त्याचं स्वागत, धन्यवाद. आता मला एक सांगा, तमाशा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हल्ली तरुणांचा बदललेला आहे. जुने फळमालक जे आहेत आता त्यांचं वय झालेलं आहे. तुमच्या कुटुंबातील दुसरी पिढी मात्र तमाशाकडे वळताना फारशी दिसत नाही. तुम्ही काय सांगाल, त्याचं काय कारण? आता हे कारण झालेलं आहे. कसं आहे, तमाशाकडे आत्ता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि इकडे यायचं, लोकांचा दगडफेक करणं, शिट्ट्या वाजवणं, मारामाऱ्या करणं, गावामध्ये धिंगाणा होणं. आणि त्याच्यामुळं लोकांचं म्हणणं आहे की बाबा आपण तिथं जायचं, पैसे देणार तर आहेतच, पण तिथं जाऊन शरीर राडा धिंगाणा करण्यापेक्षा आपलं इथं 4 रुपयाचं काम आहे ते सोडायचं आणि तिकडं जायचं, जाऊन नको ती इज्जत काढून घ्यायची. त्याच्यापेक्षा हे केलं नाही, ते बंद करून ठेवा तुम्ही, मला म्हणतात. पण तसं नाही, म्हणजे आपली कला आहे आणि ही मरू देत नाही. आपल्याला हालचाल करावंच लागते, यायलाच लागते.
आणि त्याच्यामुळे इथं आता 8-10 दिवसापासून ह्या रावटीसाठी स्वच्छता टापटीप करणं लावणं ग्रामस्थ मंडळाच्याकडून भरपूर सहकार्य मिळते. आपल्या नारायणगावचे जे सरपंच आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व गावाची कमिटी भरपूर सहकार्य करत आहेत. पाण्याची याची त्यांनी व्यवस्था केली. अजून लाईट बीट आली नाही, होते चालले हळूहळू. आता ज्या फळामध्ये मुली जास्त त्याच फळाला जास्त मागणी होते, काय म्हणजे प्रेक्षकांची ही अपेक्षा कसं पाहता? आता मुलींकडे तसं पद्धतीने कसं झालं, आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने कोणी किती पैसे देऊन मुली नाचवायचा प्रयत्न करतोय. कारण कशी लोकांची मागणी आहे, त्याच्यामुळं मालकांनाही काही इलाज नाही. मालकही त्यामध्ये घेऊन चिनबिन होण्याचीच गोष्ट आहे. पण पर्याय नाही, आता आणावंच लागते, करावंच लागते. जशी मागणी आहे तसं पुरवठा करावाच लागतो. आणि तो दृष्टिकोन आहे. आता आमच्या सर्वांनी फळमालकांकडून ठरले की 14 ते 15 मुली प्रत्येक फळामध्ये ठेवल्या पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जास्त कोणी ठेवू नका. आपल्याला तो सगळ्या गोष्टीचा भार होतो आहे, गाड्यांचा, लाईटीचा, डेकोरेशनचा, जनरेटर, बपका, हे सगळं करायचं म्हटलं तर पैशाशिवाय होत नाही आणि त्याला भरपूर पैसा लागतो आहे. तर आपण सर्वांनी ठरवून आपल्या कमिटीने ठरवायचे 14 ते 15 मुली, याच्यापेक्षा जास्त कोणाच्याही फळामध्ये मुली नाही पाहिजे, असं आमच्या फळमालकांचं ठरलेलं आहे. आता मला सांगा, तमाशा ही ग्रामीण भागातील कला, लोककला, ही कला जतन झाली पाहिजे, वाढली पाहिजे. शासनाने पण मदत केली पाहिजे. शासनाचं या कलेकडं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का? आणि त्यांच्याकडनं जे वृद्ध कलावंत आहेत त्यांना मानधन वेळेवर मिळतं का? हो, वृद्ध कलावंताचं मानधन आता महिन्याच्या महिन्याला मिळते आणि ते मिळालंच पाहिजे. कारण काही लोक त्याच्यावरच अपेक्षा आहेत, त्याच्यावर जगतात. जे लोक आहेत की कोणाचा आधार नाही, आसरा नाही, त्याला शासनाने ते 5,000 रुपये पेन्शनप्रमाणे देतात आणि ते मिळते. पण जे आता पॅकेजचा विषय आहे की जो मिळत असतो 2 वर्षांनी 3 वर्षांनी पॅकेज प्रत्येक लहानाला मोठ्यांना मिळायचं, ते काय आता बरेच दिवसापासून प्रलंबित राहिलेले, थांबलेला आहे तो प्रश्न. तर तो प्रश्न मुख्यमंत्री साहेबांनी व इतर सगळे सांस्कृतिक मंत्री यांनी त्याकडे लक्ष देऊन या महाराष्ट्रातील कलावंतांना, महाराष्ट्रातील फळमालकांना ते पॅकेज द्यावं. म्हणजे त्याला थोडासा उजमारा येईल आणि सर्व लोकांना ते थोडं थोडं काय नाही फुलाची पाकळी देऊन त्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न होईल, अशी मी शासनाला सुद्धा हात जोडून नम्रतेची विनंती. आता तुम्ही तमासगीर, फळमालक, तुमची युनियन असते हो की बाबा कुठे अन्याय अत्याचार झाला हो तर सगळे एकजीवाने धावता. परंतु चांगल्या कलाकारांची म्हणजे त्यांना तुम्ही पैसे ॲडव्हान्स देता, उचल देता, पण त्यांची देखील पळवापळ होते. गॅरंटीच नाही राहिली. आज जर पैसे दिले, आत्ता 4-10 जणांना फोन केले, जर फोन नाही उचलला तर येतो धडकीवरती. एका माणसाला आपण 30-40 हजार रुपये देतो आणि तो माणूस आज इकडे यायच्या अगोदर मी 30 दिले, त्याच्याकडे दुसऱ्याने 50 दिले का वाढवून, कोणतं तिकडंच आपण राहिलो बॉम्बल्या मारत. आता ही संस्कृती चाललेली, तर याच्यावरही सर्व फळमालकांनी एकत्रित बसून याचं नियोजन केलं पाहिजे. व तुझ्याकडे कोणाच्या अगोदर पैसे आहेत का, तू घेतोयस तर मग नक्की त्याचं करार आहे का, कोणाचे पैसे आहेत का, हे विचारपूस करून मग त्या ठिकाणी मी असेल किंवा दुसरे असतील, सर्वांनी या विषयावर विचार केला पाहिजे. आणि विचार करून त्या माणसाला ठेवल्यानंतर त्याच्याकडे कोणाचे पैसे नसावेत आणि असतील तर ते पैसे त्याला नक्की दिले पाहिजेत परत. कारण लोकांच्या व्याजाने कर्जाने पैसे काढून आपण वाटतो आणि त्याच्यातही अशा झाल्या तर हालच होतं लोकांना. तमाशामध्ये कुठल्या कलाकाराला जास्त महत्त्व दिलं जातं, म्हणजे गायक, नाचणारी युवती की फारसामध्ये विनोद करणारा कलाकार? सर्वांचीच गरज असते, सर्वांचीच गरज अगदी असते. मांडवापासून तर लाईटवाला. जर बिगारी नसतील, बिगारीनं स्टेजच लावला नाही तर आपण जाणार कुठं? बिगाऱ्यांची गरज तरी त्यातल्या त्यात. आचार्याची गरज. पण सर्वात गायक जे हिंदी मराठी गाणं गातात, गणगवळण करणारा माणूस, त्याच्यानंतर आर्गन वाजवणारा, पॅड, ढोलकी आणि गायक, यांना जास्त महत्त्व आहे तमाशामध्ये. ढोलकीचं महत्त्व कुठं तर कमी होत चाललंय? नाही, ढोलकीला आताही सर्व लोक काल तर आले होते, पहिले म्हणले तुमचा ढोलकीवाला उभा राहून वाजवतो का? मला ढोलकीवाला उभाच राहणार नाही. काही तमाशामध्ये काय करतात, मागं पिटीवर बसायचं, वाजवायचं. असं नाही पाहिजे. गणगवळण म्हटल्यानंतर तुमचा हलगेवाला, ढोलकीवाला समोर येऊन वाजवलं पाहिजे. म्हणजे अजून मागणी करणारी लोक, यात्रा कमिटीवाली जी मुरब्बी मंडळी येतात ते विचारतात, अशा पद्धतीने बी केलं पाहिजे. तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर एक प्रसिद्ध नर्तिका, प्रसिद्ध कलाकार, ते आपल्यामध्ये नाहीत. राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळालं आणि त्यांच्या ह्या नारायणगावमध्ये तुमच्या राहुट्या महिना 1.5 महिने राहतात. 3 महिने राहतो. काय विठाबाईंबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत. कसं आहे, त्यांची ते आहेत म्हणून ही पंढरी, त्यांचं नाव आहे म्हणून ही पंढरी निर्मिती झाली आणि त्यांच्या नावामुळं आज महाराष्ट्रामध्ये तर परदेशापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. बरेचसे कलाकार, सुरेखा पुणेकर बाईच्या नावाखालीच गेली आणि विठाबाई म्हटल्यानंतर काय नादच कोळा. ब्रँड. त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबर राहिलो, जेवलो, खावलो, राहिलो. 2-4 वर्ष काढली आम्ही. मालताईमध्ये 10 वर्ष काढली, संध्याताईकडे 4-5 वर्ष काढली. त्याच्यामुळे त्यांचा माणसा लय सहवास आला आणि राहणीमान, वागणं, आणि ते नाव काय आवरच नाव होतं. त्या नावाला मला सांगा, तुम्ही फळामध्ये
वयाच्या किती वर्षापासून काम करता? वयाच्या 10व्या वर्षापासून करतो. सुरुवात कुठून झाली? सुरुवात आमच्या स्वतःचीच पार्टी होती. मग स्वतःची पार्टी मग दुसऱ्याच्या बारीत गेले? नंतर गेलो मग खेडकरमध्ये गेलो, मुळे पांडुरंगमुळे. त्याच्यानंतर मालताईकडे 10 वर्ष काढली, संध्यामाळीकडे 4-5 वर्ष काढली. मग आपला स्वतःचाच पार्टी. आता हे एवढे तमाशे फड मालकाकडे फिरले, नेमकं काम काय करायचे? मी सरदारकी करतो, सोंगाडे करतो, हिंदी मराठी गाणी गातो. मला गाण्यापासून सर्व तमाशा. मला माफ करा, तुमच्यातलं एक अस्सल कलाकार आहे. एखादं विनोद, एखादा चुटका सहज म्हणून दाखवाल? म्हणजे आपण एखादा सोंगाड्या असतो का नाही, सोंगाड्या एखादा आपण विनोद करतो ना, तो विनोदाने प्रेक्षक अगदी हसतात. तुमच्या पुढे प्रेक्षक नाही, तो स्टेज नाही, पण एखादा मुद्दा तर 8वीपर्यंत दुसरा प्रश्न घेतो. पूर्वीच्या तमाशामध्ये ज्या गवळणी गायला जायच्या त्या जुन्या एका लोकांना भावणाऱ्या, परंतु आताच्या ज्या गवळणी आपण फडमालक किंवा तुमचे गायक गातात ते डबल अर्थाच्या, म्हणजे प्रेक्षकांना असं त्याचं मिनिंग वेगळं निघतं आणि मग ते लोकांना भावतात. याच गवळणी का गायले जातात? आता त्या गवळणीला महत्त्वच आहे. जसं संगीत बदललं तशी माणसं बदलली, गाणारही बदलली. नवीन पाहिजे लोकांना. आता नंद यशोदेचा काना, नंद यशोदेचा काना, नंद यशोदेचा काना, नंद यशोदेचा काना. ओ कृष्ण मी द्वारकेचा राणा, कृष्ण मी द्वारकेचा राणा. छंद लागला हरिभक्तीचा, अत्तंबरच्या त्या कविपंथीचा. शोभे मर्दानी बाणा, शोभे मर्दानी बाणा, शोभे मर्दानी बाणा, शोभे मर्दानी बाणा. ओ कृष्ण मी द्वारकेचा राणा, कृष्ण मी द्वारकेचा राणा. नंद यशोदेचा काना, नंद यशोदेचा काना, नंद यशोदेचा काना, नंद यशोदेचा काना. हो कृष्ण मी द्वारकेचा राणा, कृष्ण मी द्वारकेचा राणा, कृष्ण मी द्वारकेचा राणा. या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांची या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फडमालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी चांगला राहिला होता. त्यांनी खूप मदत केली. त्यांच्याच पावलं ठेवून माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील तुम्हाला सहकार्य केलं होतं. काय आठवणी? त्यांची आठवण भरपूर आहे. तमाशा कलावंत एकदा नारायणगावमध्ये आल्यानंतर ते हमेशा इथं येणार, खात्रीनं सर्वांची विचारपूस करणार. कुणाचं सुपाऱ्या जात्यात, कुणाला काय, कुणाचं कमी जास्त येणार. आमच्या सर्वांचे सुखदुःख जे जवळून पाहिजे, जे आज तुम्ही आलात, आमचं जशी विचारपूस केली त्या पद्धतीने ते हमेशा प्रत्येक रावटीमध्ये जाऊन प्रत्येक कलावंताची, मालकाची व्यवस्था व्हायची, सर्वांची विचारपूस करायची. आज ते नाही आहेत. त्यांच्याबद्दल खूप मनात दुःख आहे, पण ठीक आहे, जाणं एक दिवस सर्वांनाच आहे. आणि आजवरून आठवण काढावीशी वाटते ते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालं. आणि पवार घरानं हृदयभरून येतं असा माणूस. कलावंतावर 2,000 रुपये आम्हाला सर्वांना पेन्शन होती, पण ते पेन्शन 5,000 करण्याचा प्रयत्न दादांनी केला. आणि तो एक लाडका नेता, आपल्या महाराष्ट्राचा चांगला नेता आज हरवला. असं वाटत नाही की गेले असतील. आज दादा आज नाही तर उद्या येतील, अशी भेटतील, अशी आठवण होती प्रत्येकाची. कलावंत एक आर आबा, त्यानंतर अजितदादा पवार, विलासराव देशमुख, अशी माणसं भरपूर कलावंतांसाठी आठवण करणारी, कलावंतांची विचारपूस करणारे, त्यांचे सुखदुःख मानणारे अशी माणसं आज आपल्या महाराष्ट्रात टिकत नाहीत. त्याचं दुःख वाटतं. त्यांच्या मृत्यू आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची संधी परमेश्वराने द्यावी अशी त्यांना मी माझ्या मास्टर जगनकुमार हावसा वेळवणकर तमाशा मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आर पाटील यांच्या आठवणी काढताना तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. कोरोना भयंकर काळ आपण पाहिलेला आहे. कोरोना काळातला एखादा प्रसंग? भरपूर प्रसंग आले. कोरोनामध्ये सुद्धा असे हाल काढले आम्ही. त्यावेळी तुमच्याशी मी मुलाखतही दिली होती की आमच्या काही लोकांनी रस्त्यावर झाडू मारायची कामं केली, कोण हमाली केल्या, कोणी भाजीपाल्याच्या गाड्या लावल्या, आईस्क्रीम विकली. मी सुद्धा सिक्युरिटीमध्ये कामाला गेलो. म्हणजे त्यावेळेचा काळच वेगळा होता आणि तो परमेश्वराने आपल्यावर आणला होता, आपल्या महाराष्ट्रावर आणला होता ती बघा. पण ती गेली. आपण आता त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो आहे
आपण आलं तर आमचं सुखदुःख जाणून घेतलं. परत एकदा तुम्हाला माझ्या सर्व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तमाशा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही लोकांचा बदललेला नाही. तमाशा फडामध्ये काम करणारे कलाकार, फडमालक, बिगारी ही सुद्धा माणसंच आहे. त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहावं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा आज आपल्यात नाही. त्यांनी या कलाकारांसाठी जे काही केलं आहे ते आठवणीनं यांचे डोळे पाणावलेले आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री उपमुख्यमंत्री आर आबा पाटील यांनीसुद्धा खूप या लोकांसाठी काम केलेलं आहे. ह्या आठवणी कायमस्वरूपी माणसाच्या मनामध्ये असतात. सध्या तमाशाला सुगीचे दिवस जरी असले तरी ग्रामीण भागातील ही लोककला जतन करण्यासाठी गावच्या यात्रा जत्रा जी मंडळी भरवतात, जे गावचे प्रमुख असतात, त्यांनी इथं यावं, यांच्याशी चर्चा करावी. बिदागी ठरवताना थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, परंतु ही कला जतन करण्याची जबाबदारी केवळ फळमालकांची आहे, शासनाची आहे असं नाही, तर ती तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.